तर विद्यार्थ्यांनो, एकडम्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे जीके क्वेश्चन्स, जनरल नॉलेज क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनीच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच आपल्या सर्वांसाठी विद्यार्थ्यांनो आपण किती 470 पेजेसचे एक पीडीएफ तयार केलेली आहे। ही पीडीएफ मी आपल्याला जे आहे 149 मध्येच देत आहे। या पीडीएफचा डेटा काढण्यासाठी मला किती 3 महिन्याचा कालावधी लागलेला आहे। तर ज्यांनाही 470 पेजेसचे पीडीएफ हवे असेल या ठिकाणी आपण ते नक्कीच घ्यायचं आहे। घेण्यासाठी काय करायचं आहे, स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करा, क्यूआर कोड दिला जाईल आणि 149 पेमेंट झाले की लगेच हे 470 पेजेसचे पीडीएफ आपल्याला विद्यार्थ्यांनो दिले जाईल ईमेलवर। सर्वांनी नक्कीच घ्या। पोलीस भरतीची आपली बॅच ॲडमिशन आल्याच्या नंतर जे आहे लगेच लॉन्च होणार आहे, त्यामध्ये एनरोल करायचा असेल तरीही जो आपल्या स्क्रीनवर व्हॉट्सअप दिसत आहे व्हॉट्सअप नंबर त्यावर कॉन्टॅक्ट करायचा आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे की जीवनसत्व अ हे जे जीवनसत्व आहे विद्यार्थ्यांनो, या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होऊ शकतो ते विचारलेलं आहे। ऑप्शन्समध्ये आहेत बेरीबेरी, स्कर्वी, रातंधळेपणा किंवा कावीळ। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर किती 3 या ठिकाणी योग्य आहे। रातंधळेपणा हा जो आजार आहे कोणत्या, तर अ जीवनसत्वाच्या अभावी होऊ शकतो। तसेच अ जीवनसत्व जे आहे आपल्या डोळ्यासाठी अत्यंत जे आहे महत्त्वाचे असते। अ जीवनसत्वाच्या अभावी सर्व डोळ्याचे जे विकार असतात ते उद्भवू शकत असतात विद्यार्थ्यांनो, कारण त्यामुळे अ जीवनसत्व जे आहे डोळ्यासाठी अमृतासारखे मानले जात असते। पाहूया। कोलेरो हे गोड्या पाण्याचे सरोवर जे आहे कोणत्या नदीच्या त्रिभुज प्रदेशात येते किंवा आहे विचारलेलं आहे। कोणते? कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 3 या ठिकाणी योग्य राहणार आहे। वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच कृष्णा, गोदावरी या दोन्ही नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये कोलेरू सरोवर आपल्याला पाहावयास मिळते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे की आंबविलेले जे पदार्थ असतात विद्यार्थ्यांनो त्यामध्ये कोणत्या जीवनसत्वाचा समावेश असतो झालेला ते विचारलेलं आहे। जेही आंबविलेले अन्नपदार्थ असतात त्यामध्ये। तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे। ब जीवनसत्व जे आहे आंबविलेल्या अन्नपदार्थामध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहावयास मिळत असते। पाहूया पुढचा प्रश्न। या ठिकाणी स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार राज्यघटनेमध्ये काय समाविष्ट करण्यात आलेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणती समिती? स्वर्णसिंह समितीच्या शिफारसी नुसार विद्यार्थ्यांना। तर ऑप्शन्स क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे। मूलभूत हक्काचा जो समावेश आहे स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार राज्यघटनेमध्ये किंवा संविधानामध्ये करण्यात आलेला दिसून येतो। पाहूया पुढचा प्रश्न। मंत्रिमंडळाचा प्रमुख खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो ते आपल्याला विचारलेलं आहे। कशाचा? तर स्पेशली राज्य मंत्रिमंडळाचा प्रमुख व्यक्ती विचारलेला आहे। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। जो मुख्यमंत्री हा जो व्यक्ती असतो राज्य मंत्रिमंडळाचा प्रमुख व्यक्ती असतो विद्यार्थ्यांनो। तसेच हा जो राज्यपाल आहे तो राज्याचा काय असतो, तर संविधानिक जो प्रमुख आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी राज्यपाल आपल्याला पाहावयास मिळतो राज्याचा। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी प्रथम आरक्षण देणारे खालीलपैकी कोणते समाजसुधारक ठरलेले आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे। जे की प्रथम आरक्षण देणारे ठरलेले आहेत। आरक्षण तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे। शाहू महाराज हे जे आहे प्रथम आरक्षण देणारे एक समाजसुधारक आपल्या इंडियाचे ठरलेले आहेत। पाहूया पुढचा प्रश्न। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान खालीलपैकी कोणी केला होता ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणाच्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या। तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य राहील। शाहू महाराज यांनी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन त्यांचा मोठा सन्मान केलेला आपल्याला पाहावयास मिळतो। या ठिकाणी तापी नदी अरबी समुद्रास कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते ते आपल्याला विचारलेलं आहे। नदी आहे तापी ही नदी अरबी समुद्रास कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते? तर ऑप्शन्स क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे। सुरत या ठिकाणी तापी ही नदी अरबी समुद्रास जाऊन आपल्याला मिळालेली पाहावयास मिळते। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी देशामध्ये सर्वात जास्त कोळसा कोणत्या राज्यात सापडतो ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणतं साधन? तर या ठिकाणी पाहून घ्या की कोळसा हे जे आहे सर्वात जास्त। तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे। 3 म्हणजेच वरीलपैकी दोन्ही बिहार तसेच पश्चिम बंगाल या 2 राज्यांमध्ये जे आहे सर्वात जास्त कोळसा आपल्याला पाहावयास मिळतो।
या ठिकाणी पश्चिम बंगाल व बिहार या दोन राज्यांमध्ये भारतातील एकूण कोळशाच्या साठ्यापैकी किती टक्के साठा स्थित आहे किंवा मिळतो ते विचारलेलं आहे। दोन राज्य आपण आताच पाहिले, पश्चिम बंगाल, बिहार यामध्ये। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। भारतातील एकूण साठ्यापैकी 90% पेक्षा जास्त साठा कोळशाचा जो आहे विद्यार्थ्यांनो पश्चिम बंगाल तसेच बिहार या दोन राज्यांमध्ये आपल्याला सापडतो। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना दंड जो आहे तो कोणी लावला होता ते आपल्याला सांगायचं आहे। जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना दंड कोणी लावलेला होता? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे। शाहू महाराज यांनी जे आहे, जेही पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना पैशाचा दंड लावला होता। किती होते ते पैसे? तर 1 रुपयाचा जो दंड आहे तो लावण्यात आलेला होता। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी मोहम्मद अली हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे नाव आहे किंवा होते ते विचारलेलं आहे। कोणते नाव? मोहम्मद अली हे। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। बॅरिस्टर जिना यांचे जे नाव आहे मोहम्मद अली असे आपल्याला पाहावयास मिळते। पाहूया पुढचा प्रश्न। या ठिकाणी गिलगिट ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची प्रसिद्ध उपनदी आहे ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो। कोणती? तर गिलगिट ही जी नदी आहे कोणत्या नदीची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी, आणि 4 म्हणजेच विद्यार्थ्यांनो सिंधू ही जी नदी आहे या नदीची प्रसिद्ध उपनदी गिलगिट ही आपल्याला पाहावयास मिळते। घेऊया पुढचा प्रश्न। पाटबंधारे खाते खालीलपैकी कोणाच्या काळामध्ये निर्माण करण्यात आलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणते विद्यार्थ्यांनो? पाटबंधारे हे जे खाते आहेत ते। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। जॉन लॉरेन्स यांच्या काळामध्ये पाटबंधारे हे खाते या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला पाहावयास मिळतात। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी दारिद्र्य रेषेखालील नसणाऱ्यांना खालीलपैकी कोणते राशन कार्ड दिले जाते? कोणत्या रंगाचे? जेही व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली येत नाहीत त्यांना विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो। तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी किती? तर 3 योग्य आहे। पांढऱ्या रंगाचे जे आहे राशन कार्ड जेही व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली येत नाहीत त्यांना दिले जात असते। पाहूया पुढचा प्रश्न। खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या पदासाठी किमान वयोमर्यादा ही 35 वर्ष असते ते विचारलेलं आहे। ज्यांच्या पदासाठी 35 वर्ष वयोमर्यादा असलेले कोणते आहेत दिलेल्या पर्यायापैकी? तर ऑप्शन क्रमांक 1 आणि उपराष्ट्रपती यांनी जे आहे यांच्या पदासाठी किमान वयोमर्यादा पात्रता किती असते? तर 35 वर्षाची आपल्याला पाहावयास मिळते। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी अमृत तलावाकाठी भारतातील कोणते धार्मिक जे आहे स्थळ स्थित आहे ते विचारलेलं आहे। तलावाचे नाव म्हणजे या ठिकाणी अमृत हे तलाव या तलावाकाठी। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। सुवर्ण मंदिर जे आहे विद्यार्थ्यांनो अमृत तलावाकाठी आपल्याला पाहावयास मिळते। सुवर्ण मंदिर कोणाचे धार्मिक स्थळ आहे? तर जे शीख धर्मी यांचे जे आहे शीख धर्मांचे जे आहे विद्यार्थ्यांनो अमृत तलावाकाठी स्थित असलेले सुवर्ण मंदिर आपल्याला पाहावयास मिळते। तर पाहूया पुढचा प्रश्न। या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांनो अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते ते आपल्याला विचारलेलं आहे। अन्नपदार्थ असतात यांची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य राहील। कॅलरीज मध्ये जे आहे अन्नपदार्थाची जी ऊर्जा असते या परिमाणात मोजलेली आपल्याला पाहावयास मिळते। या ठिकाणी प्रश्न असा आहे की मलयगिरी हे पर्वत शिखर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणते? मलयगिरी हे पर्वत शिखर विद्यार्थ्यांनो। तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर किती? 2 योग्य राहील। ओडिशा या राज्यामध्ये मलयगिरी हे पर्वत शिखर आपल्याला पाहावयास मिळते। पाहूया पुढचा प्रश्न। इचलकरंजी या शहराला कोणत्या राज्याचे मँचेस्टर म्हटले जाते विचारलेलं आहे। ठिकाण आहे इचलकरंजी हे कोणत्या राज्याचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। महाराष्ट्र राज्याचे मँचेस्टर असे जे आहे विद्यार्थ्यांनो कोणत्या शहराला कोणत्या ठिकाणाला? तर इचलकरंजी या ठिकाणाला म्हटले जात असते। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांनो की मोपला विद्रोह खालीलपैकी कोणत्या राज्यात झाला होता ते आपल्याला सांगायचं आहे। विद्रोहाचं नाव आहे मोपला हा विद्रोह। तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे। केरळ राज्यामध्ये भारतातील मोपला विद्रोह घडून आलेला किंवा झालेला आपल्याला पाहावयास मिळतो। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी मुलीला शिक्षित केल्याने संपूर्ण कुटुंब शिक्षित होते असे कोणाचे म्हणणे होते? जर परिवारातील
मुलीला आपण जर शिक्षित केले तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते असे कोणी म्हटले होते? तर ऑप्शन क्रमांक किती 2 योग्य आहे. पंडित नेहरू यांनी जे आहे मुलीला शिक्षित केले तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते असे म्हटलेले होते. तसेच या ठिकाणी मुलाला जर आपण शिक्षित केले विद्यार्थ्यांनो तर फक्त एकच व्यक्ती सुशिक्षित होतो असे त्यांचे म्हणणे होते. पाहूया पुढचा प्रश्न. 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या? 1930च्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये स्त्रियांचे विचारलेले आहे, स्पेशली नेतृत्व करणारे महिला व्यक्ती. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो. 4 म्हणजेच काय? तर अवंतिकाबाई यांनी जे आहे अवंतिकाबाई गोखले यांनी स्त्रियांचे जे नेतृत्व आहे 1930च्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये केलेले आपल्याला पाहावयास मिळते. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी मी माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार झाशीने कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी काढले होते ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणते? मी आपली झाशी देणार नाही असे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. 13 मार्च या ठिकाणी जो आहे 1853 मध्ये मी आपली झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार जे आहे झाशीची राणी यांनी काढलेले होते. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी कळसुबाईचे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आपण प्रत्यक्षात जर पाहिले विद्यार्थ्यांनो कळसुबाईचे शिखर जे आहे 2 जिल्ह्यांच्या सीमेवर स्थित आहे. आता ते जिल्हे जे कोणते आहेत ते पाहिले तर ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे. अहमदनगर तसेच नाशिक या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर कळसुबाईचे शिखर आपल्याला पाहावयास मिळते. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी अगरबत्ती तयार करण्यासाठी कोणत्या वृक्षाचा उपयोग केला जातो आपल्याला सांगायचं आहे. जी अगरबत्ती आपल्या घरामध्ये वापरली जाते बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचा उपयोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जो चंदन या वृक्षाचा उपयोग जो आहे विद्यार्थ्यांनो अगरबत्ती तयार करण्यासाठी आपल्याला झालेला दिसून येतो. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे की बांबू या वृक्षाचा उपयोग जो आहे काय बनवण्यासाठी केला जातो ते आता विचारलेलं आहे. पूर्वी अगरबत्ती होते, आता या ठिकाणी विचारलेलं आहे बांबू हा जो वृक्ष आहे वृक्षाचा उपयोग काय बनवण्यासाठी केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 आणि 2 म्हणजे कागद बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनो बांबू या वृक्षाचा उपयोग आपल्याला झालेला दिसून येतो. पाहूया प्रश्न जो आहे समोरचा काय आहे. या ठिकाणी लॉर्ड डफरिन यांनी कोणत्या आयोगाची स्थापना केलेली होती ते विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत लॉर्ड डफरिन यांच्या मार्फत कोणत्या आयोगाची स्थापना झालेली होती? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो किती 3 या ठिकाणी योग्य आहे. लोकसेवा आयोगाची स्थापना जी आहे विद्यार्थ्यांनो लॉर्ड डफरिन यांनी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. पाहूया. या ठिकाणी रक्तातील ग्लुकोजची पातळी खालीलपैकी कशामुळे नियंत्रित होते ते आपल्याला विचारलेलं आहे. थोडा प्रश्न जरा बाहेर गेल्यामुळे माफ करा. रक्तातील ग्लुकोजची पातळी विचारलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर किती 1 म्हणजेच या ठिकाणी इन्सुलिनने जे आहे शरीरामध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी ही नियंत्रित केली जात असते आपल्याला दिसून येते. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो असा आहे की शाहू महाराजांनी आपल्या सत्तेचा वापर जो आहे मुख्यत्वे कोणत्या कारणास्तव केला होता ते आपल्याला सांगायचं आहे. शाहू महाराज यांनी सत्तेचा वापर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे. लोककल्याणासाठी जो आहे शाहू महाराजांनी मुख्यत्वे आपल्या सत्तेचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थ्यांनो या सुपर क्लास सोडण्यापूर्वी मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो की 470 पेजेसची PDF आपण तयार केलेली आहे. हे आपल्याला 149 मध्ये देत आहे. या PDF ला बनवण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी लागलेला आहे. सर्वांनी या PDF ला नक्कीच घ्यायचा आहे. कारण का? तर या PDF मधील जे GK क्वेश्चन्स आहेत विद्यार्थ्यांनो आता नेमकी जी तलाठी भरती झालेली होती तसेच जिल्हा परिषद आपली डिस्ट्रिक्ट कोर्टची जी एक्झाम झालेली होती त्यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स येत होते. त्या कारणास्तव आपल्याला पुढेही जे एक्झाम येतील ना त्यामध्येही येतील अशाच प्रकारे या 470 पेजेसच्या PDF ला आपण डिझाईन केलेली आहे. डिझाईन म्हणजेच बनवलेली आहे. तर नक्कीच घ्या. तसेच पोलीस भरतीचे बॅच लॉन्च करायचे आहे आपल्याला. जॉईन आपण जर करू इच्छित असाल तर विद्यार्थ्यांनो आपल्याला याच WhatsApp नंबरवर जो की स्क्रीनवर दिसत आहे त्यावर PDF घेण्यासाठीही कॉन्टॅक्ट करायचा आहे. तसेच विद्यार्थ्यांनो आपल्याला ती बॅच घेण्यासाठीही कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी सुपर क्लास जर आवडला असेल आपल्याला तर एक लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला नक्कीच करून घ्या. तर मिळतो कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.